नमस्कार. काल आपण बोललो त्या पद्धतीने आपण नवीन सीरीज सुरुवात करतोय आणि या सीरीजमध्ये पहिल्यांदा मी तुमच्यासाठी घेऊन येतोय तुमच्या बिझनेसमधला जो 8वा पिलर आहे आणि जो अतिशय निगेटिव्ह पिलर आपण अशा पद्धतीने त्याला म्हणू. हा निगेटिव्ह पिलर कोणता आहे आणि त्या संदर्भामध्ये त्या निगेटिव्ह पिलरचं काम तुमच्या कंपनीमध्ये काय असायला हवं. आता तुम्ही म्हणाल पिलर म्हणजे काय? तर अनेक कोच खरं सांगायचं तर अनेक पद्धतीनं पिलर्स शिकवतात. अनेक पिलर्स हे मे बी अनेक कोचना माहीत नसतात किंवा त्याबद्दलची डिटेल माहिती नसती. काही जण 7 पिलर सांगतात, काही जण 4 सांगतात, काही जण 8 सांगतात, काही जण 10 सांगतात. पण ॲक्चुअल पिलर आहेत किती? तर सगळ्यात पहिल्यांदा सर्व उद्योजकांना हे माहिती असणं गरजेचं आहे, की नक्की पिलर आहेत किती? तर पिलर आहेत टोटल 7. कुठले कुठले पिलर आहेत? तर सगळ्यात पहिला पिलर आहे तो म्हणजे सेल्स. सेल्स म्हणजे काय? हा पिलर म्हणजे तुमच्या कंपनीमधला सगळ्यात महत्त्वाचा एक भाग, की ज्याच्यावरती तुमची कंपनी उभी असते. जर तुमची विक्री करणारी जी टीम आहे, ती टीम जर स्ट्राँग असेल, तर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये अतिशय छान पद्धतीनं व्यवसाय हा मोठा करू शकता. ही सेल्स टीम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या सेल्स टीममध्ये तुमच्याकडे ते मॅनेजर्स असणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने तुमच्याकडे एक्झिक्युटिव्ह असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे सेल्स स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे सेल्स डेव्हलपमेंटसाठी ते प्लॅन असणं गरजेचं आहे. या आणि अशा अनेक गोष्टी या पिलरच्या अंतर्गत येत असतात. दुसरं आहे तो म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग आणि सेल्स हे बरेच वेळेला सगळ्यांना सेम वाटतं, पण ते ॲक्चुअली सेम नाहीये. मार्केटिंग म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर आपण समजून घेणार असू, तर आपण असं म्हणू की ॲडव्हर्टायझिंग. सो हे ॲडव्हर्टायझिंग आपण थोडंसं आपण म्हणूया की ॲडव्हर्टायझिंग म्हणजे मार्केटिंग. सो मार्केटिंगमध्ये खूप गोष्टी येतात. मग त्यामध्ये तुमचं ॲडव्हर्टायझिंग ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, तुमचं ए-टी-एल, बी-टी-एल, टी-टी-एल यासारख्या गोष्टी असतील. आता ए-टी-एल, टी-टी-एल, बी-टी-एल तुम्हाला मे बी मला माहिती नाही तुम्हाला किती जणांना माहिती आहे. पण आपण जेव्हा मार्केटिंगचा स्पेशल एखादा एपिसोड आपण करू, त्यामध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगेन की ए-टी-एल म्हणजे काय, बी-टी-एल म्हणजे काय, टी-टी-एल म्हणजे काय, ह्या सगळ्यांमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी असतात. ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे काय असतं? ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे फक्त मी Facebookवरती ॲडव्हर्टाइज करतो, YouTubeवरती ॲडव्हर्टाइज करतो म्हणजे माझं ऑनलाईन मार्केटिंग झालं. मी कुठेतरी Google वरती एखादे रिव्ह्यूज मी टाकायला सुरुवात करतो म्हणजे माझं सगळं झालं. तर असं नाही आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. सो हे मार्केटिंग म्हणजे सोप्या भाषेमध्ये ॲडव्हर्टायझिंग. मी एक गोष्ट नेहमी लोकांना सांगतो, तुम्हाला पण एक गोष्ट माहिती असेल, की जो दिखता है वो बिकता है. बरोबर आहे का? तुमच्यापैकी बहुतेक लोकांनी हो म्हटलं असेल, मनामध्ये मान डोलावली असेल. पण नाही. जो दिखता है वो बिकता है का? तर नाही. हे अजिबात म्हणजे आपण असं म्हणू, की हे चुकीचं आहे. जो सबसे ज्यादा दिखता है ना, वो सबसे ज्यादा बिकता है. म्हणजे काय? जर तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला असाल, एखाद्या कुठल्यातरी डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये गेला असाल, तर तुम्ही तिथं बघाल, की एखाद्या समजा साबणाचं सेक्शन आहे, तर त्या साबणाच्या सेक्शनमध्ये खूप सारे साबण ठेवलेले असतात. आणि या साबणांमध्ये पर्टिक्युलरली एक रॅक हा एकाच कंपनीच्या एकाच ब्रँडमध्ये किंवा त्या ब्रँडमध्ये सुद्धा पर्टिक्युलरली एखाद्या फ्रेग्रन्समध्ये तो एंटायर रॅक भरून ठेवलेला असतो. आणि सगळ्यात जास्त विक्री ही देखील त्याच साबणाची होती. म्हणून मी कायम सांगत असतो, जो सबसे ज्यादा दिखता है वो सबसे ज्यादा बिकता है. सो असंच हे मार्केटिंग. तिसरी गोष्ट कुठली? तिसरा पिलर कुठला? तर तो म्हणजे तुमच्या कंपनीचा फायनान्स. आता हा फायनान्स म्हणजे काय? तर फायनान्समध्ये अनेक गोष्टी येतात बरं का. सो फायनान्समध्ये येतं काय-काय? तर तुमची येणारी डेलीची कॅश कशी आहे? जाणारी डेलीची कॅश कशी आहे? तुमच्याकडं कॅश फ्लो कसा तुम्ही मेंटेन ठेवत आहात? तुमच्या कंपनीमध्ये आर-आर-एम मॉडेल म्हणून एक डेव्हलप केलेलं आहे. मी अनेक उद्योजकांना ते माझ्या ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो. आर-आर-एम म्हणजे रिकरिंग रेव्हेन्यू मॉडेल, की ज्याच्यामध्ये रिकरिंगमध्ये तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये पैसे येत राहतात आणि महिनोन-महिने, वर्षानुवर्ष हे पैसे एक ठराविक अमाउंट ही तुमच्या कंपनीमध्ये कायमस्वरूपी हे स्रोत तुमच्या कंपनीमध्ये सेल्सचा निर्माण झालेला असतो, की त्याच्यातून तुमच्या कंपनीचे जे बेसिक खर्च आहेत, हे बेसिक खर्च हे तुमच्या कंपनीमध्ये या आर-आर-एम मॉडेलमधून भागवले जातात. सो असं हे फायनान्स. आणि फायनान्समध्ये आपल्याला करावं काय लागतं? बरेच वेळेला आपण अनेक उद्योजकांची माझ्याकडे उदाहरणं आहेत, की उद्योजक उधारी कधी मागतात? तर तुम्हाला वाटेल, की आपण रोज मागतो. तर अजिबात नाही. ज्या वेळेला उद्योजकांना पैसे कमी पडतात ना, त्यावेळेला उद्योजक खरं तर पैसे मागायला सुरुवात करतात. सो असं नाही आहे. सो हे फायनान्स आपल्याला छान पद्धतीनं करता आलं पाहिजे. फायनान्स हे आपल्याला छान पद्धतीनं मेंटेन करता आलं पाहिजे. सो हा पिलर अजून एक म्हणजे फायनान्स. त्यानंतरचा अनेक पिलर कुठला येतो? तो म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय? की नवनवीन गोष्टी शोधणं, जी मुळामध्ये अनेक उद्योजक करत नाहीत. जेव्हा ते त्यांचा व्यवसाय सुरू करतात, त्यावेळेला किंवा एखादं प्रॉडक्ट किंवा एखादी सर्व्हिसेस ते
ॲड करतात ना, त्यावेळेला काही थोडं बहुत म्हणून आपण एक 10-20% हे रिसर्च करतात, त्याच्यावरती काम करतात. पण ॲक्च्युअल लेव्हलवरती खरं सांगायचं तर त्याच्यापेक्षा जास्त रिसर्च आपल्या कंपनीमध्ये होत नाही, जो रोज होणं गरजेचं आहे. रोज आपण अभ्यास केला पाहिजे, रोज कुठं ना कुठेतरी व्हिजिट केली पाहिजे, रोज आपल्यासारख्या अनेक उद्योजकांना आपण जाऊन भेटलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांच्याकडनं नॉलेज घेतलं पाहिजे. सो ही जी गोष्ट आहे ती म्हणजे रिसर्च. आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय, की आपण केलेल्या रिसर्चनुसार आपल्या कंपनीमध्ये ज्या सुधारणा करणं गरजेचं आहे, ज्या डेली बेसिसवरती सुधारणा करणं गरजेचं आहे, त्याला आपण म्हणू की डेव्हलपमेंट. ही रिसर्च आणि डेव्हलपमेंटची गोष्ट. त्यानंतरचा अजून एक पिलर महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आणि ऑपरेशन. हे 2 पिलर आहेत, ॲडमिन आणि ऑपरेशन. ॲडमिन आणि ऑपरेशन हे आपण समजून घेऊ की साधारणपणे हे दोन्ही संलग्नपणे पद्धतीनं काम करत असतात. म्हणजे काय, ॲडमिनिस्ट्रेशन काय करतं, तर ॲडमिनिस्ट्रेशन कम्प्लिटली तुमच्या कंपनीमध्ये जे काही डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे, हे डॉक्युमेंटेशन करण्याचं काम हे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट करतं. ऑपरेशन डिपार्टमेंट काय करतं, तर ॲडमिन ज्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन ठेवतं, त्या गोष्टी सत्य रूपामध्ये, म्हणजे ज्या गोष्टींना आपल्याला हात लावता येईल किंवा ज्या गोष्टी आपल्याला बघता येतील, अशा पद्धतीचे चेंजेस किंवा नवीन गोष्टी आणणं, मशिनरीज आणणं, फर्निचर बनवणं, कस्टमरसाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ऑपरेशन डिपार्टमेंटच्या तर्फे हँडल केल्या जातात. आणि सगळ्यात लास्ट डिपार्टमेंट आपण जर म्हणायचं गेलं तर ते म्हणजे HR, ह्युमन रिसोर्स. हे ह्युमन रिसोर्स जे डिपार्टमेंट आहे, हे डिपार्टमेंट सर्वात जास्त महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. ह्याला खूप छान नाव पण आहे बरं का, जेव्हा मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन होतं, ह्याला म्हटलं जातं मानवी संसाधन. मानवी संसाधन म्हणजे काय, की ती व्यक्ती जी आहे आपल्या कंपनीमध्ये, जी व्यक्ती आपल्याबरोबर काम करते, ती व्यक्ती ही फक्त एक माणूस नसून तर ती आपल्यासाठी एक संपत्ती आहे. आणि या संपत्तीला कसं जपलं पाहिजे, कसं वाढवलं पाहिजे, ह्याचं संपूर्ण ज्ञान हे HR डिपार्टमेंटमध्ये असतं. म्हणजे कंपनीमध्ये एखादा व्यक्ती येण्यापासून तो व्यक्ती कंपनीतून बाहेर जाईपर्यंत ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये HR डिपार्टमेंट हे इन्व्हॉल्ड असतं. हे डिपार्टमेंट करतं काय, तर हे डिपार्टमेंट खूप सोप्या पद्धतीनं तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या माणसांची जी क्रयशक्ती आहे, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये प्रोडक्टिव्हिटी म्हणतो, ही प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही वाढवण्याचं, ती मेंटेन ठेवण्याचं आणि ती कायमस्वरूपी आपल्या कंपनीला कशी लाभदायक ठरेल याचं ते काम करत असतं. सो हे सगळे डिपार्टमेंट आपण जाणून घेतले. याच डिपार्टमेंट बरोबर अजून एक डिपार्टमेंट, अजून एक पिलर आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. हा निगेटिव्ह पिलर म्हणजे कोणता माहिती आहे मंडळी? हा निगेटिव्ह पिलर म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये एक अशी सिस्टीम असली पाहिजे, ही सिस्टीम तुम्ही केलेल्या कोणत्याही निर्णयाला फक्त अपोज करत राहील. आता तुम्ही म्हणाल सर, अपोज करणारी लोक कशाला पाहिजेत, तर ही पाहिजे असतात. कारण सगळ्यात जास्त आपल्या कंपनीमध्ये, मी ज्याला म्हणतो की आपण हुजरेगिरी करणारा जो शब्द आहे, तसे करणारे किंवा मालकाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये होला हो करणारे अनेक एम्प्लॉईज मी माझ्या कंपनीमध्ये जेव्हा लोकांना शिकवायला जातो तेव्हा मी बघत असतो. पण असं नाही आहे मंडळी. तुमच्याकडे असे काही खूप हुशार एम्प्लॉईज असणं गरजेचं आहे. राधा सगळेच असले पाहिजेत, पण असं कोणी शक्यतो पटकन मालकाविरुद्ध जात नाही. म्हणून मी म्हणतो की काही एम्प्लॉई तरी आपल्या कंपनीमध्ये असले पाहिजेत. हे पिलर्स आपल्या कंपनीमध्ये आपण डेव्हलप केले पाहिजेत, की तुम्ही कोणताही निर्णय घ्या, पण त्या निर्णयाचं क्रिटिसाइज करणारी व्यक्ती, क्रिटिसाइज करणारी टीम ही तिथं असली पाहिजे. म्हणजे काय, समजा तुम्ही एक ठरवलं की मी हे मशीन घेऊन येणार आहे, ह्या मशीनमुळे आपल्या कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे, तर त्या टीमला लगेच म्हटलं पाहिजे की नाही 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 सर, हे मशीन आपल्याला काही फायद्याचं नाही आहे, ह्या मशीनमुळे आपला ROI नाही बसत, ह्या मशीनमुळे आपल्याला खूप पैसे खूप जात आहेत, वगैरे 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 गोष्टी. ह्या कंपनी ही जी पिलर आहे, या पिलरनं काय केलं पाहिजे, तर ह्या पिलर्सनी तुम्ही जो काही निर्णय घ्याल याच्या विरोधात बोललं पाहिजे. जसं लोकशाहीमध्ये एखाद्या सत्ताधारी पक्षाला क्रिटिसाइज करण्यासाठी विरोधी पक्ष असतो, विरोधी पक्ष नेता असतो, अशा पद्धतीनं ही एक पिलरची सिस्टीम तुमच्या कंपनीमध्ये असली पाहिजे. एक विरोधी नेता तुमच्या कंपनीत असला पाहिजे. तुम्ही जर एक पिक्चर आला होता मध्ये, मंगलयान म्हणून एक पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये बघा तो दिलीप ताहील कायम प्रत्येक गोष्टीमध्ये अक्षय कुमारच्या ज्या टीमला कायम क्रिटिसाइज करत असतो. ये नहीं हो सकता, ये पॉसिबल नहीं है, इसके लिए पैसे नहीं काम पे आएंगे, हे अमेरिकेनं पण ते केलं नाही, तुम्ही कसं करू शकणार आहे, वगैरे वगैरे. तो सारखं क्रिटिसाइज करत असतो. सो हे क्रिटिसाइज करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि हा निगेटिव्ह पिलर जर तुमच्या कंपनीमध्ये असेल तर निश्चितच तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयामध्ये ज्या काही त्रुटी असतील, या त्रुटी तुम्ही तो निर्णय घ्यायच्या आधीच बाजूला करून टाकाल आणि तुम्ही घेतलेला निर्णय हा 100% योग्य राहील,
असाच निर्णय तुम्ही घ्या. असाच एक पिलर तुमच्या कंपनीमध्ये निर्माण करा, जो पिलर तुमच्या घेतलेल्या निर्णयांवरती क्वेश्चनाइज मार्क करेल आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्हाला भाग पाडेल. आणि ती गोष्ट केली तर तुम्ही निश्चितच बिझनेस हा वाढवू शकाल. तर मंडळी, लवकरच पुन्हा भेटूया असाच कुठला तरी सब्जेक्ट घेऊन, लवकरच म्हणजेच उद्या. धन्यवाद.